पुस्तकं आपल्याला शहाणपण शिकवतात, पण हे शहाणपण जर पैशाचं निघालं तर? त्यामुळे वेलकम टू द एपिसोड ऑफ संडे बुक रेकमेंडेशन विथ पृथ्वी, जिथे दर रविवारी मी तुमच्यासाठी एक चांगलं पुस्तक घेऊन येतो. हे पुस्तक पैशाबाबत आहे. हे पुस्तक तुम्हाला रातोरात श्रीमंत व्हायचं कसलंही सिक्रेट सांगत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पैशाची तुम्हाला रिस्पेक्ट करायला शिकवतं. कित्येक वेळेला आपण इमोशनल होऊन खूप जास्त पैसे खर्च करतो, मूड खराब झाला की शॉपिंग करतो आणि त्याच्यामुळे कित्येक वेळेला महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला आपला पगार पुरत नाही. अशा कित्येक छोट्या छोट्या गोष्टींचं विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर हे पुस्तक तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करायला सुद्धा शिकवतं. आयुष्यामध्ये टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स किती महत्त्वाचं आहे हेही हे पुस्तक सांगतं. तसेच त्याच्याबरोबर तुम्ही रिटायरमेंट जवळ आला असाल तर रिटायरमेंटनंतर काय करायचं त्याचंही वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तुम्ही कॉलेजला जाणारे तरुण तरुणी असाल, हाऊसवाईफ असाल, नुकताच जॉब लागलेला आहे किंवा रिटायरमेंट झालेलं असाल तर प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. कारण हे पुस्तक एका सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरने लिहिलेलं आहे, ज्यांचं नाव आहे योगेश कदम. आणि हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. पुस्तकाचं नाव आहे पैशाचं शहाणपण.